नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यात अतिदुर्गम भागातून वाहणाऱ्या नर्मदेच्या नदीकाठी राहणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत होत्या। रस्ता नसल्याने त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स पोहोचू शकत नव्हत्या। त्यामुळे इथल्या आदिवासी बांधवांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। मात्र आता नर्मदा नदीकाठच्या गावांना अत्याधुनिक साहित्याने लेस असलेली नवीन स्पीड ॲम्ब्युलन्स बोर्ड देण्यात आली आहे। जिल्हा परिषदेच्या CSR फंडातून एकूण 1.5 कोटी रुपयांच्या अत्याधुनिक साहित्याने सज्ज असलेली स्पीड ॲम्ब्युलन्स बोट आता नर्मदा काठावर तैनात झालेली आहे। जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुप्रिया गावित आणि माजी खासदार हिना गावित यांच्या प्रयत्नातून पॉवर ग्रेड या कंपनीची ही सुसज्ज स्पीड बोट ॲम्ब्युलन्स देण्यात आलेली आहे। माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुप्रिया गावित आणि माजी खासदार हिना गावित यांनी नुकताच नर्मदा काठावर या अत्याधुनिक स्पीड बोट ॲम्ब्युलन्स लोकार्पण केलेला आहे। गुजरात राज्यातील स्टॅच्यू ऑफ युनिटी ते धडगाव तालुक्यातील भुशा पॉइंट या नर्मदा काठावरील 100 ते 150 किलोमीटरचा अंतर ही स्पोर्ट्स बोर्डला अवघा 2 तासाचा कालावधी लागतो। यासाठी ज्या ॲम्ब्युलन्स होता त्यांना हेच अंतर पार करण्यासाठी 7 तासांचा वेळ लागत होता। मात्र आता या स्पीड ॲम्ब्युलन्समुळे सातपुड्यातील नर्मदा काठावर राहणाऱ्या आदिवासी बांधवांना एक नवीन संजीवनी मिळाली असून यामुळे या नर्मदा काठावरील नागरिकांसाठी आता आरोग्य सुविधा या जलद गतीने मिळायला मदत होणार आहे। माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुप्रिया गावित, माजी खासदार डॉक्टर हिना गावित यासोबतच भाजपचे नागेश पाडवी, किरसिंग वसावे, सुभाष पावरा, लतेश मोरे, शिवाजी पराडके आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते। मी जिल्हा परिषद अध्यक्ष झाले तेव्हा हिनाताई आणि आम्ही हिनाताईंच्या कमिटीच्या दौऱ्यावर होतो आणि तिथे जे एजन्सी किंवा जे प्रेझेंटेशन द्यायला जे कंपनीज आले होते त्यांना माझ्या आणि हिनाताईच्या माध्यमातून आम्ही जी बोट ॲम्ब्युलन्स आहे त्याची आपण मागणी केली होती आणि त्याचबरोबर आपण शासनाकडे सुद्धा बोट ॲम्ब्युलन्सची मागणी केली होती। आणि मागणी केल्यानंतर जेव्हा जिल्हा परिषदमधून आम्ही पाठपुरावा केला त्याच्यात पॉवर ग्रीड म्हणून जी कंपनी आहे त्या कंपनीने पूर्ण फुल इक्विप्ड आपल्याला एक बोट ॲम्ब्युलन्स स्पीड बोटच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिली आहे। ती साधारण 1.5 कोटीची पूर्ण इक्विप्ड ॲम्ब्युलन्स ही आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे। आपल्या इथे जे काही गावं आहे अक्कलकुवा तालुक्याचे असू द्या किंवा धडगाव तालुक्याचे असू द्या, हे दोघं तालुक्यांचे गावं मिळून साधारण 9 गावं अक्कलकुव्याचे आणि 24 गावं धडगावचे, या पद्धतीने 33 गावांना आपली बोट ॲम्ब्युलन्स आहे याची सेवा आपण देत होतो। पण मधल्या काळामध्ये काही बोट ॲम्ब्युलन्स आहे ते खराब झाल्या, काही बोट ॲम्ब्युलन्स हे खराब होऊन डुबून गेल्या, त्याच्यामुळे आपण नवीन बोट ॲम्ब्युलन्सची मागणी ही आपण करत होतो। आणि त्याच्यात एक बोट ॲम्ब्युलन्स हे आपल्याला CSR मार्फत जी आता आपण उद्घाटन केलं ती बोट ॲम्ब्युलन्स आपल्याला CSR मार्फत या ठिकाणी भेटलेली आहे आणि शासनाकडून अजून 2 ॲम्ब्युलन्स हे आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे। आपली जी रेग्युलर ॲम्ब्युलन्स चालत होती ती ॲम्ब्युलन्स स्टॅच्यू ऑफ युनिटी पासून तर धडगावचा जो शेवटचा पॉइंट आहे भुशा पॉइंट तिथपर्यंत यायला 6 तास लागत होते आणि संपूर्ण 33 गावांना ती ॲम्ब्युलन्स जाण्यासाठी एक आठवडाभर किंवा 10 दिवस लागत होते। आता स्पीड बोटच्या माध्यमातून आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी पासून तर भुशापर्यंत आपण 2 तासामध्ये आपण त्या ठिकाणी येऊ शकतो आणि जे इमर्जन्सी पेशंट आहे ते पेशंटला आपण त्या ठिकाणी ट्रीट करू शकतो। आता आपल्या इथे जी बोट ॲम्ब्युलन्स दिली त्या बोट ॲम्ब्युलन्स मध्ये काही पद निर्मिती करायचे बाकी आहे, काही मेंटेनन्सचे विषय आहे, त्या सर्व गोष्टींना आपण एक एव्हरेज काढून आपण हे गव्हर्नमेंटला पाठवलं आहे आणि आपण त्यांना रिक्वेस्ट केली की लवकरात लवकर आपल्याला तिथे स्टाफ असेल किंवा मेंटेनन्स असेल या सगळ्या गोष्टी साठी त्या ठिकाणी उपलब्ध तिथे आपल्याला या ठिकाणी सेवा असेल ती उपलब्ध या ठिकाणी करून द्यावी या पद्धतीने आपण रिक्वेस्ट केली आणि तात्पुरता बेसिसवरती आपले जी अगोदर जी ॲम्ब्युलन्स एक चालू होती त्याचा जो स्टाफ आहे तो आपण नवीन ॲम्ब्युलन्सला तात्पुरत्या बेसिसवरती आपण दिलेला आहे, पण लवकरच महिनाभराचा आत कसा आपल्याला स्टाफ या ठिकाणी येईल
त्याचा आपण प्रयत्न करतोय। गावित साहेबांच्या माध्यमातून सुद्धा आपण या ठिकाणी पाठपुरावा करत आहोत आणि या ठिकाणी एक आरोग्याची खूप चांगली सेवा आपण सगळ्या परिसरातल्या गावामध्ये आपण या ठिकाणी पोहोचवत आहे आणि पुढे सुद्धा आपण चांगली सेवा कशी पोहोचायला पाहिजे त्याच्यासाठी पाठपुरावा करून शासनाकडून जे ॲम्ब्युलन्स येणार आहे ते लवकरात लवकर कसे येणार आता आपण त्याच्या मागे आपण लागतोय की लवकरच आपल्या 2 ॲम्ब्युलन्स सुद्धा या ठिकाणी येऊन जातील। धन्यवाद।